नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? ॲपलने फायनली आपला नवीन iPad 11 जनरेशन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. तुम्हाला खरं सांगू, याची प्राईस बघून मी एकदम सरप्राईज झालो. ज्या प्राईस पॉईंटवर हा येतोय आणि जे फीचर्स आपल्याला अवेलेबल करून देतोय, त्याला सध्या तर मार्केटमध्ये काहीच तोड नाही आहे. आपल्याला माहीतच आहे, आधीचा iPad 10 जनरेशन हा आपल्याला साधारणतः 28 ते 30,000 या बजेटमध्ये मिळत होता. म्हणून तर व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट होता. पण या iPadची लॉन्चिंग प्राईसच 35,000 आहे. पण थांबा, जर तुम्ही स्टुडंट डिस्काउंट्स आणि कार्ड ऑफर वापरल्या तर तुम्हाला हा 30,000 किंवा त्याहूनही कमी किमतीत तुम्हाला हा मिळू शकतोय, जी की एक डील ब्रेकिंग प्राईस आहे. चला तर मग हे सगळं साईडला ठेवून आपण आपल्या मेन प्रोडक्टकडे वळूया. हा दिसायला जरी तुम्हाला सेम iPad 10 जनरेशन सारखा दिसत असेल, पण यात काही मोठे अपग्रेड्स आहेत. iPad 10 जनरेशनमध्ये तुम्हाला 10.9 इंचचा डिस्प्ले भेटत होता, पण ह्यात तुम्हाला प्रॉपर 11 इंचचा लिक्विड रेटिना LCD डिस्प्ले मिळतो, ज्यात तुम्हाला एकदम पंचे आणि नॅचरल कलर्स मिळतात. मल्टीमीडियासाठी हा डिस्प्ले एकदम चांगला आहे. iPad 10 जनरेशनचा बेस व्हेरियंट हा 64 GB पासून सुरू होत होता, पण आता याचा थेट 128 GB पासून चालू होतो. त्यामुळे तुम्हाला स्टोरेजची चिंता करायची अजिबात गरज नाही आहे. आता डिझाईन आणि बिल्डबद्दल बोलायचं झालं तर आपण आपली क्लासिक डिझाईन फॉलो केलेली आहे. बॉक्सी डिझाईन आणि फ्लॅट एजेस. याची पूर्ण बिल्ड ही ॲल्युमिनियमने बनलेली आहे, त्यामुळे हा हातात घेतल्यावर एकदम स्टडी आणि प्रीमियम फील देतो. आता आपण बघूया यामध्ये मिळणार पोर्ट्स आणि बटनकडे. यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला 2 स्पीकर ग्रिल्स मिळतात आणि मधोमध तुम्हाला एक USB-C टाईपचा पोर्ट मिळतो, जो की जनरेशन 2.0चा आहे. राईट हँड साईडला तुम्हाला व्हॉल्यूम लॉकर्स, वरच्या साईडला सुद्धा तुम्हाला 2 स्पीकर ग्रिल्स आणि तिथंच साईडला तुम्हाला एक पॉवर ऑन ऑफ की बटन मिळते. त्यातच इंटिग्रेटेड तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा मिळतोय. आता आपण बोलूया आपल्या मेन मुद्द्याकडे, म्हणजे यामध्ये मिळणाऱ्या पॉवरकडे. यामध्ये तुम्हाला मिळते S16 बायोनिक चिप. ही तीच चिप आहे जी तुम्हाला iPhone 14 Pro आणि 15 मध्ये मिळत होती. ही इतकी पॉवरफुल चिपसेट आहे, तुमचे डे टू डे टास्क असू दे, हेवी गेमिंग असू दे किंवा एडिटिंग, तुम्हाला अजिबात लॅग किंवा जेटर मिळणार नाही. आता स्पेशली जर गेमिंगबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला BGMमध्ये स्मूथ प्लस सिस्टमचा ऑप्शन मिळतो आणि तुम्ही मॅक्झिमम अल्ट्रा HD पर्यंत जाऊ शकता. जर तुमचं गेमिंग चॅनल असेल आणि तुम्हाला जर ऑन डिव्हाइस रेकॉर्डिंग करायची असेल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट प्रोडक्ट आहे. याची साईज मोठी असल्यामुळे ही डिस्ट्रीब्युशन एकदम सहज होते. तुम्हाला हा कॉन्स्टंट 60 FPS काढून देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला 60 Hz डिस्प्ले मिळतो, त्यामुळे तुम्हाला यात 90 FPS सपोर्ट मिळणार नाही. बऱ्याचदा लोक iPad फक्त प्रोडक्टिव्हिटीसाठी घेतात आणि ते हा अजिबात निराश करत नाही. व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे जे प्रोफेशनल ॲप्स आहेत, जसे की DaVinci Resolve, LumaFusion यासारखे ॲप यात एकदम स्मूथ चालतात. यात तुम्ही 4K लेवलची एडिटिंग एकदम स्मूथ करू शकता. आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर ऑनलाईन क्लासेस, नोट्स काढणे, कोचिंग किंवा बुक रीडिंग यासारख्या गोष्टींसाठी तर हा एक बेस्ट पार्टनर आहे. आणि iPad OSमुळे तुम्ही यात मल्टीटास्किंग एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. तर मग आता प्रश्न उरतो हा की हा iPad घ्यायचा का नाही. तर बघा, तुमचं बजेट जर 30 ते 35,000 यात असेल, तुम्ही स्टुडंट असाल, गेमर असाल किंवा कंटेंट क्रिएटर, ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. हा iPad पुढचे 3 ते 4 वर्ष तुमची साथ अजिबात सोडणार नाही आणि ॲपलचे रेग्युलर अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर हो, नक्कीच तुम्ही हा iPad घेऊ शकता. तर मग हा iPad तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. जर तुमचा कोणी मित्र iPad किंवा टॅब घ्यायचा विचार करत आहे तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असे टेक रिलेटेड व्हिडिओ आणत असतो. मी तुम्हाला भेटतो पुन्हा अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.